कोल्हापुर वासियों के जोरदार तालियों से स्वागत करें। बोलो देश की आंधी, देश की आंधी, देश की आंधी। आदरणीय प्रियंका गांधी जी से मैं अनुरोध करता हूं कि छत्रपति शिवाजी महाराज, महात्मा फुले, साहूजी महाराज, डॉक्टर भीमराव अंबेडकर, इन महापुरुषों की प्रतिमा को माल्यार्पण करके उनको प्रणाम करें। बोलो देश की आंधी, देश की। विचार दिला तोच विचार घेऊन या ठिकाणी ते येत आहेत। इसके बाद मैं विनती करता हूं कि कोल्हापुर के सांसद श्रीमंत शाहू महाराज जी से कि आप प्रियंका गांधी जी का कोल्हापुर की तरफ से फूलों का गुलदस्ता देकर शाही स्वागत करें। जोरदार तालियों के साथ हम प्रियंका गांधी जी का स्वागत करेंगे। बोलो देश की आंधी। आणि आता मी आमंत्रित करतो प्रत्येक वादळ पेलण्याचं सामर्थ्य आणि आत्मविश्वास ज्यांच्यामध्ये आहे। आई अंबाबाईच्या पवित्र नगरी में कांग्रेस की रगरागिनी लड़की हूं, लड़ सकती हूं, ये नारा देके जिन्होंने हमारी माता और बहनों का प्रेरित किया, वैसी हमारी दीदी आदरणीय प्रियंका जी का मैं कोल्हापुर में तहे दिल से स्वागत करता हूं। दीदी, ये यही ग्राउंड है जो 1980 में आदरणीय इंदिरा जी की सभा हुई थी 6 बजे की, रात को 1 बजे इंदिरा जी आए थे, फिर भी लोग यहाँ पे खड़े थे। आज भी उसी तरह आपको ये पूरा कोल्हापुर देख रहा है और हमें बड़ी खुशी है कि आज महारानी तारा रानी की इस भूमि में, शाहू महाराज जी के भूमि में आप पधारे हैं। तहे दिल से मैं आपका स्वागत करता हूँ। उसी तरह 1976 में यहाँ पे कालमवाड़ी का डैम बना था और वो कालमवाड़ी डैम का भूमि पूजन इंदिरा जी ने 1976 में किया था और मुझे खुशी इस बात की है, उसी कालमवाड़ी डैम से जैसे किसानों को पानी मिल गया, उसी तरह इस कोल्हापुर शहर को पानी देने का काम हम लोगों ने कालमवाड़ी डैम से किया है। आज 18 पगड जातींना सबोध घेणारे, सर्व धर्मांचा सन्मान करणारे, शिवरायांचे हिंदुत्व, शाहू फुले आंबेडकरांचे पुरोगामित्व, दैदिप्यमान वारसा घेऊन आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत। आज महाराष्ट्र धर्म वाचवण्याची लढाई लढण्यासाठी आम्ही सगळे मंडळी एकत्रित आलेलो आहोत। ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे, महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे आणि म्हणून या महाराष्ट्राच्या एकात्मतेसाठी ही आत्ताची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे। आज महाराष्ट्रामध्ये हित बसलेल्या महाविकास आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मला सलाम करायचा आहे। खरे निष्ठावंत तुम्ही आहात, जे या महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं राजकारण झालं, परंतु काँग्रेस असू दे, राष्ट्रवादी असू दे, शिवसेना असू दे, या तिन्ही पक्षावर प्रेम करून निष्ठावंतांची फळी आज आपण इथं उपस्थित आहात। या कोल्हापूरमध्ये माता भगिनींचा सन्मान न करण्याची भूमिका अनेक मंडळी या ठिकाणी भाषणाच्या माध्यमातून घेतात, त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ या 20 तारखेला या ठिकाणी आलेला आहे। यावेळी या राज्यामध्ये महागाई, बेरोजगारी यामुळे जनतेचं कंबरड मोडलेलं, याची जाणीव आपल्या सगळ्यांना आहे। हजारो प्रकल्प, लाखो कोटीचे प्रकल्प आज गुजरातला या महायुतीच्या सरकारनं नेण्याचं पाप त्या ठिकाणी केलेलं आहे। स्पर्धा परीक्षा MPSC देणाऱ्या मुलामुलींचे आंदोलन
या राज्याच्या इतिहासामध्ये जेवढी आंदोलनं झाली नव्हती तेवढी महायुतीच्या काळामध्ये दुर्दैवानं त्या ठिकाणी झाली. आणि म्हणून या